एका शांत आणि निसर्गरम्य गावाच्या काठावर डोंगर, झाडं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक लहान स्वामी शांतपणे ध्यान करत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं, डोळे मिटलेले आणि त्यांच्याभोवती जणू दिव्य प्रकाश पसरत होता. झाडाच्या पानातून येणारा सूर्यप्रकाश त्यांच्या अंगावर पडत होता आणि वातावरण अतिशय शांत आणि पवित्र वाटत होतं. गावातील लोक रोज त्यांना पाहायचे, पण त्यांना वाटायचं हा एक साधा आणि निरागस मुलगा आहे. कोणालाही कल्पना नव्हती की त्या लहान रूपामध्ये एक महान दिव्य शक्ती लपलेली आहे. काही दिवसांनी गावावर मोठं संकट आलं. पाऊस पूर्णपणे थांबला, विहिरी कोरड्या पडल्या, नद्याही आटली आणि शेतं उजाड झाली. शेतकरी चिंतेत पडले. गावातील लोक पाण्यासाठी त्रस्त झाले. लहान मुलं तहान लागून रडू लागली. गावाचं वातावरण दुःख आणि भीतीने भरून गेलं. सगळे गावकरी एकत्र जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले. पण दिवस जात होते आणि परिस्थिती अजून कठीण होत चालली होती. तेव्हा काही गावकरी त्या लहान स्वामीकडे गेले. ते नम्रतेने त्यांच्यासमोर उभे राहिले आणि हात जोडून मदत मागू लागले. स्वामी काही क्षण शांत बसले. मग त्यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मित होतं. ते शांत आणि विश्वासपूर्ण आवाजात म्हणाले, घाबरू नका, श्रद्धा ठेवा. देव कधीही भक्तांना एकटं सोडत नाही. स्वामींचे शब्द ऐकून गावकऱ्यांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. स्वामींनी हळूच हात वर केला आणि जमिनीला प्रेमाने स्पर्श केला. त्या क्षणी आकाशात हळूहळू काळे ढग जमा होऊ लागले. थंड वारा वाहू लागला, झाडांची पानं हलू लागली आणि काही क्षणात पावसाच्या पहिल्या सरी जमिनीवर पडू लागल्या. कोरड्या जमिनीला जणू नवजीवनच मिळालं. गावकरी आनंदाने ओरडू लागले, लहान मुलं पावसात खेळू लागले, शेतकरी आकाशाकडे पाहून देवांचे आभार मानू लागले. कारण लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण देवाने त्यांची प्रार्थना ऐकली होती. सगळे गावकरी स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि कृतज्ञतेने त्यांना नमस्कार करू लागले. स्वामी शांतपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाले, मी नेहमी भक्तांच्या श्रद्धेत असतो. फक्त विश्वास ठेवा आणि सबुरी ठेवा. त्या दिवसापासून गावातील लोकांनी श्रद्धा आणि संयम यांचं महत्त्व समजून घेतलं. त्यांना कळालं की संकट कितीही मोठं असलं पण देवावर विश्वास ठेवला तर ते प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. म्हणून श्रद्धा आणि सबुरी हा जीवनाचा खरा मार्ग आहे, हे स्वामींनी समजावून सांगितलं.